हे एक नवीन प्रोडक्ट त्यांनी बनवलेलं आहे गाईच्या झार पासून. सर याच्याबद्दल माहिती सांगा. हो सर. याला गाईचा झार ज्यूस सुद्धा आम्ही असे म्हणून संबोधतो याला. ह्याला बनवणारे म्हणजे आपले कनेरी मठाचे जे आहे केविके निकम सर, त्या कनेरी मठाने बनवणारा अतिशय सोपं आहे सर. प्रत्येक घराकडे गाय वेली की त्याचं जे आपण एक पारंपरिक पद्धतीने झार आपण पुरून टाकतो, त्याच्याऐवजी तो झार घ्यायचा, अशा 20 लिटरच्या बादलीमध्ये टाकायचा, जसाच तसा जार घेऊन, आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला अंदाजे जहाराचं वजन समजा 4 किंवा 5 किलो असेल तर तेवढा गुळ टाकायचा सर मध्ये त्याच्यात. आणि ते 4 दिवस ठेवलं, त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर की पुन्हा 4 लिटर गोमूत्र टाकायचं. ते 4 दिवस ठेवलं की पूर्ण मिक्सचर काढून घ्यायचं. त्यावेळेस सुद्धा तुमचा पूर्ण जहार वितळत नाही सर, जवळजवळ 20-25% वितळतो. पण पुन्हा हेच प्रोसेस चालू करायची. असं समजा की आता 4 किलोच्या ऐवजी 3.5 किलो जहार राहिला, बरोबर, तर 3.5 किलो गुळ, ते 4 दिवस, नंतर 3.5 लिटर गोमूत्र, ते 4 दिवस पुन्हा काढून घ्यायचे. म्हणजे अशी पद्धत जर आपण करत गेलो तर एका जहारपासून कमीत कमी 40 ते 50 लिटर जहार ज्यूस मिळतो. आणि हे जहार ज्यूसचा उपयोग आता जे सारे केंद्र शासन, महाराष्ट्र शासन ज्याच्यासाठी आपण पळतो, ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब, तर नेमकं ह्याचा यूज जर केला आपण एकरी 4 लिटर ड्रिंचिंगद्वारे किंवा 5 लिटर, तर सेंद्रिय कर्ब बूस्ट होण्यासाठी अतिशय मदतगार आहे सर. म्हणजे सेंद्रिय कर्ब जर वाढला तर ऑटोमॅटिक साऱ्या गोष्टी होतात. हे जार ज्यूसचं सगळ्यात महत्वाचं त्याचं लक्षण आहे.